नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पिके आडवी पडली, उत्पादन घटले आणि अनेक ठिकाणी संपूर्ण पीक हातचे गेले। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे 31,000 कोटी रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। शेतकरी मित्रांनो, या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेतून प्रति हेक्टर 17,500 रुपयांची मदत देण्याचे शासनाने आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे। मात्र प्रत्यक्षात ही मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने जाहीर केलेली मदत थेट प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीवर आधारित नसून ती महसूल मंडळ पातळीवरील पीक कापणी प्रयोगातून ठरवण्यात येणाऱ्या सरासरी उत्पन्नावर असते। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महसूल मंडळात 12 ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेतले जातात आणि त्यातून त्या मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते। शेतकरी मित्रांनो, हे सरासरी उत्पादन मागील 5 वर्षाच्या सरासरी उत्पन्नाशी म्हणजेच उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून नुकसान भरपाई ठरवली जाते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, मागील 5 वर्षाचे जे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे, त्यावर अवलंबून की या वर्षी 2025चा खरीप विमा शेतकऱ्यांना किती द्यावा त्यावर अवलंबून असते। आता भरपाई किती मिळणार? जर चालू हंगामातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असेल तरच संबंधित महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत। मात्र भरपाईची रक्कम ही उत्पन्नातील घट किती टक्क्यांनी आहे यावर ठरेल। उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो बघूया, एखाद्या महसूल मंडळात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पन्नापेक्षा 10% कमी असेल तर विमा संरक्षित रकमेचा केवळ 10%च नुकसान भरपाई दिली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, उत्पादनातील घट जशी वाढेल तशी भरपाईची टक्केवारी सुद्धा वाढणार आहे। सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या 100% म्हणजेच पूर्णपणे कमी असल्यास म्हणजे उत्पादन शून्यावर आल्यास संबंधित शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे। उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 56,000 रुपयांपर्यंत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हेक्टरी सोयाबीनचे 56,000 रुपये हेक्टर सुद्धा मिळू शकते। तर शेतकरी मित्रांनो, मात्र अशी पूर्ण भरपाई मिळण्यासाठी महसूल यामुळे सरकारने जाहीर केलेली प्रति हेक्टर 17,500 रुपये मदत प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री देता येत नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 17,500 रुपये हे प्रत्येकाला मिळेलच अशी खात्री नाही। जेथे नुकसान जास्त आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 56,000पर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते। आता प्रत्येक महसूल मंडळातील परिस्थिती वेगवेगळी असते। काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असले तरी काही भागात तुलनेत उत्पादन टिकून राहिले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे एका महसूल मंडळातील सरासरी उत्पादन जास्त राहिल्यास त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी भरपाई मिळू शकते। आणि शेतकरी मित्रांनो, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच येत्या 7 ते 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पीक विम्याची रक्कम हेक्टरी 56,000पर्यंत जमा होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।